गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये। मित्रांनो, आता आपण चाललोय ग्लोबल विपस्सना पॅगोडा येथे। बोटीद्वारे आपण पलीकडे जातोय आणि बोटीतून प्रवास करायची मजा काही वेगळीच असते। तर मित्रांनो, आपण आता आलोय गोराई येथे। गोराई खाडी आपण क्रॉस केले आणि आता आपण या ठिकाणी पॅगोडा वगैरे आणि गोराई बीच यांना भेट देणार आहोत। इथे उतरले होते तर तुम्हाला ऑटोज वगैरे, घोडागाडी इथे अवेलेबल आहे आणि आम्ही जाणार आहोत बाईकद्वारे जाणार आहोत। हे बघा, इथे आपली बाईक उभी आहे आणि इथून आपल्याला पॅगोडा, गोराई बीच या ठिकाणी भेट द्यायची आहे। बरेच रिसॉर्ट्स वगैरे या साईडला आहेत आणि भरपूर लोक या ठिकाणी येत असतात। तर मित्रांनो, आपण या ठिकाणी मार्गस्थ झालोय। तर आपण चालता चालता पॅगोडाविषयी थोडीफार माहिती घेऊया। ग्लोबल विपस्सना पॅगोडा हा बोरिवली पश्चिम गोराई येथे येतो आणि त्यासाठी आपल्याला खाडी क्रॉस करून या पॅगोडाकडे जावे लागते। तर इथे यायचं कसं, तर इथे येण्यासाठी आपल्याला बोरिवली स्टेशनवरून बसेस आहेत, त्याचप्रमाणे ऑटोज देखील आहेत। तर त्याद्वारे तुम्ही इथे येऊ शकता। त्याचप्रमाणे भाईंदरवरून देखील तुम्ही बसने या ठिकाणी येऊ शकता। तर असे दोन मार्ग आहेत। बोरिवलीवरून जर आपण येत असाल तर आपल्याला मध्ये खाडी लागते आणि फेरी बोटीद्वारे आपल्याला ही खाडी क्रॉस करून पॅगोडाच्या दिशेने जावं लागतं। त्यासाठी पर पर्सन 15 रुपये हे तिकीट आहे। मित्रांनो, हा जो सरळ रस्ता गेला आहे तो बीचकडे जातो आणि आता आपल्याला इकडे ग्लोबल विपस्सना पॅगोडाच्या दिशेने जायचं आहे, डावीकडे वळून। जर तुम्ही बाईक घेऊन बोटीद्वारे येत असाल पलीकडे, तर तुम्हाला बाईकचं देखील तिकीट काढावं लागतं। आमच्याकडून 15 रुपये घेतले। मित्रांनो, पाहू शकता समोर पॅगोडाचं व्ह्यू आपल्याला दिसतो इथूनच। अतिशय सुंदर वाटत आहे। मित्रांनो, या ठिकाणी कार पार्किंग आहे बघा या साईडला, आणि इकडे बाईक पार्किंग आहे। तर आमच्याकडून तर काही कॉस्ट घेतली नाही। मित्रांनो, हा जगातील सर्वात मोठा खांबरहित पॅगोडा आहे आणि महाराष्ट्रातील जी 7 आश्चर्य आहेत त्यामध्ये हे एक प्रमुख आश्चर्य ठरले आहे। तर मित्रांनो, हे आहे मुख्य प्रवेशद्वार, ज्याला म्यानमार विपस्सना गेट म्हणून देखील ओळखलं जातं। म्यानमारमधील जो श्वे ड्रॅगन पॅगोडा आहे त्याची ही प्रतिकृती असल्याचं म्हटलं जातं। ड्रोन पाहिजे होता ना। निसर्गाच्या सानिध्यामध्ये बांधलेला हा पॅगोडा खरोखरच अप्रतिम आहे आणि तुम्ही याची बांधणी देखील पाहू शकता। अतिशय मनमोहक असं नक्षीकाम देखील यावरती केलेलं आहे खरोखर। 8 फेब्रुवारी 2009 मध्ये तत्कालीन राष्ट्रपती श्रीमती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते या पॅगोडाचं उद्घाटन करण्यात आलं आणि त्यावेळपासून दररोज हजारो लोक या पॅगोडाला भेट देत असतात। जवळपास 17 एकर जागेमध्ये या पॅगोडाची बांधणी करण्यात आली आहे आणि या ठिकाणी पाहू शकता सुंदर अशी फुलझाडे देखील या ठिकाणी दिसत आहेत। या ठिकाणी सुंदर अशा मूर्ती आहेत आणि त्या भगवान गौतम बुद्धांना नमन करत आहेत।
अप्रतिम, खरोखर खूपच छान यार. खरोखर कारागीर किती कुशल असतील यावरून आपल्याला दिसण्यात येते. अतिशय सुंदर. या ठिकाणी सुंदर अशी हत्तीची प्रतिमा आहे, दोन्ही बाजूला आहे आणि ते भगवान बुद्धांना नमन करत आहेत. जेवढी सुंदर रचना या पॅगोड्याची केली आहे तेवढीच त्याला साथ या इथे असणाऱ्या साफसफाईची आहे. पाहू शकता या ठिकाणी एक कचरा तुकडा सुद्धा दिसत नाही. खरोखर येथील मॅनेजमेंटचे आणि विशेष करून सफाई कामगारांचे आपण आभार मानले पाहिजे. मुख्य पॅगोड्याच्या बाजूला असे 2 पॅगोडे बांधण्यात आले आहेत. याचं जेवढं सुंदर नक्षीकाम केलंय तेवढेच सुंदर स्लोगन्स या भिंतींवरती लिहिले आहेत. आणि इथं आल्यानंतर इथली जी शांतता पाहून एक डिवाइन एनर्जी बोलतात ना, दैवी शक्ती अंगामध्ये संचारल्यासारखं वाटतं. खरोखर मित्रांनो, तुम्ही विचार करत असेल की याच्या आतमध्ये काय असणार, तर याच्या आतमध्ये आहे भव्य असा मेडिटेशन हॉल. इथे व्हिडिओ काढायला ॲक्च्युली अलाव नाही आहे. तर हॉल एवढा मोठा भव्य आहे की त्याच्यामध्ये एका वेळी 8,000 लोक बसू शकतात आणि या ठिकाणी मेडिटेशन केलं जातं. मेडिटेशन हॉलच्या मध्यभागी सोनेरी रंगाचं सुंदर असं अशोक चक्र आहे, त्यामुळे या हॉलची आणखी शोभा वाढते आणि या ठिकाणी आवाजाचा प्रतिध्वनी येतो. खूप छान वाटतं. तेथील शांतता पाहून बाहेर पडावं असं वाटणारच नाही, अशी आतमध्ये शांतता असते. भगवान गौतम बुद्धांच्या स्मृतिचिन्हांची जपणूक व्हावी त्यासाठी या पॅगोडाची बांधणी करण्यात आली. त्याचप्रमाणे विपस्सना ध्यानधारणेची ओळख व्हावी म्हणून या पॅगोडाची बांधणी करण्यात आली आहे. आणि खरोखरच इथे आल्यानंतर एक पॉझिटिव्ह एनर्जी आल्यासारखं वाटतं, हे मात्र नक्की. तर रोजच्या धावपळीच्या जगण्याला वैतागला असाल, मुंबईतील ट्रॅफिक, गडबड गोंधळ याला जर कंटाळला असाल, तर थोडंफार मनाला शांती देण्यासाठी या ठिकाणी येऊन बघा. तुमचं दुःख, प्रॉब्लेम्स काही वेळ तरी तुम्ही विसरून जाल, हे मात्र नक्की. मित्रांनो, हे गुरुजी निवास आहे आणि हे देखील अप्रतिम आहेच. धम्मचक्र बगीचा. तर मित्रांनो, इथे एक सुंदर असं गार्डन आहे ज्याला नाव दिले धम्मचक्र बगीचा. गार्डन देखील अतिशय सुंदर आहे आणि या ठिकाणी धम्मचक्र पवत्तन, व्हील्स ऑफ धम्म रोटेट्स, अतिशय सुंदर असा फिरत्या अशोक चक्राचा देखावा या ठिकाणी केला आहे. छान वाटते.
या ठिकाणी देखील अप्रतिम असा देखावा केला आहे। त्या ठिकाणी वाहतं पाणी दिसत आहे, त्याला रंगभूमी असं नाव देण्यात आलं आहे, दिलं आहे। तर या ठिकाणी सुंदर असं कारंजे दिसत आहे आणि पाठीमागे बघू शकता लहान मुलांना खेळण्यासाठी देखील गार्डन आहे। या ठिकाणी अशोक स्तंभ बांधण्यात आला आहे। तर मित्रांनो, विपश्यना ध्यानधारणेचा प्रसार करण्यासाठी श्री सत्यनारायण गोयंका आणि श्रीमती इलायची देवी यांचा खूप मोलाचा वाटा आहे। या ठिकाणी सोलार पॅनल सिस्टम इन्स्टॉल केले आहे। या ठिकाणी प्रचंड असा मोठा घंटा मिनार आहे, ज्याचा आवाज खूप दूरपर्यंत पोचतो। त्याचप्रमाणे येथे देखील एक भव्य असा नगाडा देखील या ठिकाणी आहे। मित्रांनो, या ठिकाणी भगवान गौतम बुद्धांचे विचार मांडणारी, त्याचप्रमाणे बौद्ध धर्माशी रिलेटेड अशी अनेक पुस्तके आहेत। त्याचप्रमाणे अनेक वस्तूंचे प्रदर्शन इथे मांडले आहे, पाहू शकता तुम्ही। या ठिकाणी फोटो गॅलरी देखील आहे, परंतु त्या ठिकाणी व्हिडिओ काढायला नॉट अलाव आहे। तर मित्रांनो, वेळ झाली इथेच थांबण्याची। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।